येत्या गुढीपाडव्याला बनवा घरच्या घरी घट्टसर असं केशर पिस्ता श्रीखंड। 1 किलो दही कापडामध्ये घालून त्याची पुरचंडी बांधून असंच भांडं 10 तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यावं। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दह्यातील पाणी तर निघालेच जाते आणि चक्का अजिबात पातळ आणि आंबट देखील होत नाही। चक्का गाळून घेतल्यामुळे छान क्रीमी असा चक्का तयार होतो। चक्का गाळून घेतल्यानंतर एका वाटीने मोजून घेऊन जेवढा चक्का तयार झालेला आहे ना तेवढंच त्यामध्ये पिठी साखर घालून घ्यावी। आता त्यामध्ये थोडंसं केशरचं दूध, 1 वाटी चक्क्यासाठी 1 वाटी पिठी साखर, वेलची पावडर, थोडीशी जायफळ पूड टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात। 1 किलो दही घेतलेलं होतं त्यापासून पाव किलो श्रीखंड तयार होतं। मिक्सरने व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये पिस्ता घालून घेऊयात। तर अशा प्रकारे या गुढीपाडव्याला घरच्या घरी तयार करा केशर पिस्ता श्रीखंड। धन्यवाद।